आलू भुजिया. वाह! काय मस्त दिसतायत ना. फक्त दिसायलाच नाही हं, तर खायलाही खूप भारी आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटले. चला तर मग बघूया कशा बनवायच्या ते. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता दिवाळी तर 2 आठवड्यांवरती आली आहे, तर आपले सगळ्यांचीच आता तुमची फराळाची पण गडबड चालू झाली असेल आणि माझ्यासारखेच तुम्ही पण दरवेळेला दिवाळी आली की युट्यूब सर्च करता का? बरोबर ना? तर चला, या दिवाळीत आपण नेहमीच्या सेवेला थोडासा ब्रेक म्हणून किंवा ट्विस्ट म्हणून बनवूया अशा प्रकारच्या आलू भुजिया. तर कशा बनवायच्या? चला डिटेलमध्ये बघूया. तर या आलू भुजिया बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेले बटाटे. आता मी इथं 3 बटाटे घेतलेत, ते सोलून मॅश करून घेतलेत. त्याच्यानंतर लागणार आहे बेसनचं पीठ आणि लागणार आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ थोडंच लागणार आहे आणि थोडंसं तेल लागणार आहे. आणि मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे धनेची पूड, त्याच्यानंतर जिऱ्याची पूड आणि मग गरम मसाला, चाट मसाला, त्याच्यानंतर आमचूर पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ आणि इथं मी काश्मीरी लाल तिखट घेतलंय. आता मी इथं थोडंसं जास्त वापरते. तुम्हाला कमी वापरायचं तुम्ही तेही करू शकता. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, एका प्लेटमध्ये किंवा परातमध्ये आपल्याला जो आपण मॅश केलेला बटाटा आहे तो घ्यायचा आहे. आता हा मॅश जरी केलेला असेल तरी आपल्याला तो छान अजून मळून घ्यायचा आहे किंवा अजून छान मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलंही लंप नाही राहिलं पाहिजे. एकदम एकसारखं पीठ ते झालं पाहिजे. म्हणून आपल्याला छान असं बटाटा तो मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं बटाटा खिसूनही घेऊ शकता. शिजलेला जो बटाटा असेल ना, तो साल काढून खिसूनही घेऊ शकता. आता बटाटा तर इथं झालाय. त्याच्यामध्ये आता आपले जे पावडर्ड मसाले आहेत ते घालून घ्यायचे. इथं मी ना चाळून घेतेय त्यांना घालायच्या आधी. कारण आपण नंतर जेव्हा शेव पाडणार आहे किंवा भुजिया पाडणार आहे ना, तर तेव्हा त्याच्यामध्ये कुठलंही मध्ये जर काही मसाल्यांचं कण अडकले, तर ते मग व्यवस्थित भुजिया पडत नाही. सो मी इथं सगळं चाळून घेतेय मस्त. आणि मी जे मसाल्यांचं प्रमाण असेल किंवा बेसन पिठाचं तांदळाच्या पिठाचं प्रमाण असेल ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेय. चेक नक्की करा. आता हे मसाले चाळून घेतलेत. त्याच्यामध्येच आता मी बेसन पीठ पण चाळून घेतेय. आता इथं बेसन पीठ मी अंदाजे 2 वाटी घेतलेलं आहे. पण जसे बटाटे असतील ना त्याच्यावरती बेसन पीठ कमी जास्त लागू शकतं. हे ना पीठ मळत-मळतच तुम्हाला अंदाज घेत-घेत घालायचंय. जास्तही बेसन घालायचं नाही किंवा कमीही घालायचं नाहीये. आणि बेसन पिठात ना थोड्याफार गुठळ्या असतात. सो नेहमी बेसन पीठ घालताना कोणत्याही पदार्थामध्ये असं चाळूनच घालायचं. मग त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे तांदळाचं पीठ देखील घातलंय. तांदळाचं पीठ याच्यासाठी की थोडंसं त्याला क्रिस्पीनेस जास्ती येण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ घालतोय. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर जरी घातलं तरी चालणार आहे. आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला सगळे मसाले व्यवस्थित त्या बटाट्यांना आणि सगळ्या पिठांना लागले पाहिजेत. आता हे करताना ना हात थोडेसे घाण होऊ शकतात. कारण बटाटा चिकट असतो. त्याच्यानंतर बेसनचं पीठ देखील चिकट असतं. सो सगळे पदार्थ तुम्हाला असे छान थोडे-थोडे करत मिक्स करून घ्यायचेत. व्यवस्थित ते मळून घ्यायचंय. कुठेही मसाले असे एका ठिकाणी असे नाही राहिले पाहिजे. सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. इथं ना तुमच्याकडं पुदिन्याची पावडर जर असेल ना, तर ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानीही खूप छान असा फ्लेवर येतो किंवा तुम्ही तुमच्या मनाने कोणतीही अजून एक्स्ट्रा फ्लेवर तुम्हाला द्यायचा असेल, तो तो देखील तुम्ही इथं देऊ शकता किंवा तेही ॲड करू शकता. वेगवेगळ्या फ्लेवरच्या भुजिया पण खूप छान लागतात. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपलं पीठ मळून होतं, तेव्हा ह्याच्यामध्ये ना अप्रॉक्सिमेटली 2 चमचे तेल घालायचंय आणि छान एकदा तेल घातल्यानंतर मळून घ्यायचं हे पीठ. आणि इथं बघा तेल घातल्यानंतर पीठ जे चिकटत होतं ना, ते चिकटायचं बंद होतं आणि व्यवस्थित एकसारखा त्याचा गोळा तयार होतो. इथं बघताय माझ्या हाताला अजिबात आता पीठ चिकटत नाहीये. पीठ आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. अशाच प्रकारचं पीठ आपल्याला भुजियांसाठी लागणार आहे. खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. तुम्ही इथं बघू शकताय पिठाची आपल्या कन्सिस्टन्सी कशी आहे ते आणि पीठ आपलं ओके झालेलं आहे. तर इथं मी तेलही तापायला ठेवलंय. तेलही आधीच तापवून घ्यायचं म्हणजे परत त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट आपली ही शेव किंवा भुजिया सोडता येतात. आणि इथं मी जो आपला शेव पाडायचा साचा असतो त्याला थोडंसं तेल लावून घेतेय
आणि ह्या शेवग्याला मी तेल लावून घेते. आता ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे शेवगा म्हणतात, काही-काही जणांकडे सोऱ्या म्हणतात. तर त्यालाही तेल आतून लावून घ्यायचं म्हणजे आपलं जे पीठ आहे ते त्याला चिकटणार नाहीये. आता याला तेल लावून झालं, की मग आपण मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा. तो एकदा छान असा एकसारखा करायचा आणि मग आपल्या शेवगामध्ये भरून घ्यायचा. आता इथं ना नेहमी लक्षात ठेवायचं, की एकच गोळा आपण घालायचा किंवा एकदाच घालायचा. तुटक-तुटक करून घातलं, की मग शेव पाडताना ना ती पण तुटक-तुटकच होते आणि हेच चकलीसाठी पण युजफुल होतं. एकदाच आपण त्याच्यामध्ये छान असं पीठ भरून घ्यायचं आणि इथं छान असं मी आता भुजिया पाडून घेतेय. तुम्ही बघू शकताय किती छान आपल्या भुजिया पडतायत ते. भुजिया पाडताना पण लक्षात ठेवायचं, की तेल एकदम जास्त कडकडीतही तापवायचं नाहीये. मग काय होतं तेल जर जास्त तापलेलं असेल, तर त्या एकदमच जळतात किंवा लवकर करपतात, आतून कच्च्या राहतात. त्याच्यामुळं छान असं तेल पण व्यवस्थित टेम्परेचरला तापलेलं पाहिजे. जास्तही तापवायचं नाही किंवा कमीही नाही. मीडियम टेम्परेचरला छान असं तेल तापलेलं पाहिजे आणि ह्या भुजिया टाकल्यानंतर त्यांना सारखं-सारखं हलवायचं नाहीये. एकदा टाकलं, की त्याच्यामधले थोडेसे बबल्स कमी व्हायला लागले, की मगच त्याला पलटून घ्यायचंय. आता इथं तुम्ही बघू शकता इथं बबल्स थोडेसे कमी झालेत म्हणजे थोडेसे त्या एक साइडनी होत आल्यात. त्यामुळे मग मी आता त्यांना पलटून घेतेय. आणि या आपल्याला सारख्या आलटी-पलटी पण करायच्या नाहीयेत कारण आपण बारीक साच्यानी पाडल्यात त्यामुळे त्यांचे लवकर तुकडे होऊ शकतात. सो आपल्याला एकदा एक बाजूनी आणि एकदा एक बाजूनी असं 2 बाजूनी थोडा-थोडा वेळ करतच आपल्या भुजिया छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि इथं जेव्हा तुम्हाला दिसेल की आपले बबल्स कमी झालेत, तर तेव्हा समजायचं की आपल्या भुजिया परफेक्टली तळून झाल्यात आणि छान अशा आपल्या भुजिया रेडी झाल्यात. तुम्ही बघू शकताय. तळताना लक्षात ठेवायचं की जास्तही आपल्याला ब्राऊन करायच्या नाहीयेत कारण जसं चकली आपण काढल्यानंतर परत ती जशी-जशी गार होईल तसं-तसं तिचा कलर चेंज होतो. तसंच या भुजियांचं पण आहे. सो जास्तही आपल्याला ब्राऊन कलरमध्ये ह्यांना तळायचं नाहीये. आता मी इथं माझी सेकंड बॅच पण छान अशी तळून घेतेय. आता इथं ना जेव्हा आपण एकदा शेवग्यातनं कुठलीही वस्तू पाडतो, तर त्याच्यानंतर त्याचं पीठ आणखी खाली यायला लागतं. त्यासाठी ना शेवगा थोडा अपोझिट दिशेने फिरवायचा म्हणजे असं होत नाही. आणि इथं बघू शकताय दुसरी बॅच पण आपली किती छान रेडी झाली आहे ते. सगळे मसाले आपण चाळून घेतल्यामुळं अजिबात कुठंही पाडतानाही अडकत नाहीये आणि एकसारखी आपल्या भुजिया तयार झाल्या. बघा काय सुरेख रंग आलाय आणि एकदम कुरकुरीत झाल्यात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नेहमीच आपण शेव वगैरे तर दिवाळीत बनवतो. पण हा पदार्थ आपण शक्यतो बनवत नाही. सो या दिवाळीला तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आता या भुजिया ना एकदम झटपट होतात. करायलाही तेवढ्याच क्विक आहेत आणि खायलाही खूप चटपटीत आहेत. तुम्ही खरंच ट्राय करून बघा. दिवाळीसाठीच नाही तुम्ही असं अदरवाईजही स्नॅक्स म्हणून नक्की ट्राय करा. आणि इथं फायनली रेडी झाल्यात आपल्या आलू भुजिया. आपल्या दिवाळी सीरीजमधला हा पहिला पदार्थ आलू भुजिया. तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा किती छान कुरकुरीत झाल्यात ते. अजिबात तेलही राहिलेलं नाहीये. खूप सुंदर झाल्यात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. करायलाही सोप्या आहेत आणि खायलाही तितक्याच खुसखुशीत आणि खूप भारी लागतात. नक्की तुम्ही ट्राय करा. ट्रॅडिशनल शेवपेक्षा हा वेगळा ऑप्शन तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करा आणि तुमच्या भुजिया कशा झाल्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन पदार्थांसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.